हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनल तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील घटक. आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 29 इष्टिका चिती व घन कडा शिरोबिंदू पृष्ठे. हा आपला व्हिडिओ क्रमांक 35 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 34 मध्ये आपण घटक क्रमांक 28 दंडगोल शंकू व गोल हा टॉपिक शिकलो आणि यावर असणारे स्वाध्याय आपण व्यवस्थितपणे समजून घेतले आणि सोडवली. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की इष्टिका चिती व घन म्हणजे काय, त्यांना किती कडा शिरोबिंदू आणि पृष्ठे असतात, म्हणजेच इंग्लिशमध्ये फेसेस, एजेस आणि व्हर्टायसेस यांच्यामध्ये नेमकं काय फरक आहे. तसेच एक्झाम मध्ये विचारले जाणारे प्रश्न आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडून घेणार आहोत आणि व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग इष्टिका चिती ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो क्युबाइड है ना, जो एक आयताकृती बॉक्स असतो ना, खोका असतो आयताकृती म्हणजेच रेक्टँग्युलर बॉक्स, त्याला आपण काय म्हणणार, इष्टिका चिती म्हणणार म्हणजेच क्युबाइड म्हणणार. आणि जो स्क्वेअर शेपचा बॉक्स असतो म्हणजे चौरसाकृती खोका असतो त्याला आपण काय म्हणणार, घन म्हणणार. याला इंग्लिश मध्ये क्यूब म्हणतात. आता दोघांमध्ये काही गोष्टी समान आहे. काय समान आहे, इष्टिका चितीला पण 6 पृष्ठे असतात, याला सुद्धा 6 पृष्ठे. इथं 8 शिरोबिंदू आहे, इथं सुद्धा 8 शिरोबिंदू आहे. इथं 12 कडा आहे, इथं सुद्धा 12 कडा आहे. याचा अर्थ काय, विद्यार्थी मित्रांनो, पृष्ठे म्हणजे हा भाग, हा पूर्ण रेक्टँगल वाला भाग समोरचा झाला ना 1, मग इकडचा 1 आहे 2, वरचा 3, 4, 5 आणि मागचा 1 6. मग 6 पृष्ठे. म्हणजे तुम्ही पहा, मोबाईल कन्सिडर करा. मोबाईल सुद्धा इष्टिका चिती म्हणजे क्युबाइड शेपचा आहे. नोटबुक क्युबाइड शेपची आपली है ना. घरामध्ये भरपूर वस्तू आहे जे इष्टिका चिती या आकृतीची आहे म्हणजेच क्युबाइड शेपची आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. माझ्याकडे त्या टाईपचा एक शेप आहे म्हणजे आकृती आहे. हे बघा, हे क्युबाइड शेप आहे म्हणजेच काय, इष्टिका चिती आहे. आणि हे काय, पहा घन आहे म्हणजे क्यूब आहे. आता दोघांमध्ये फरक काय, पहा पृष्ठे म्हणजे काय, पहा हा जो भाग आहे ना वरचा पूर्ण, हा पृष्ठभाग आहे 1, याच्या खाली एक आहे 2, इकड साईडचा पहा 3, 4 आणि हा 5 आणि हा 6, म्हणजे 6 पृष्ठे. यामध्ये सुद्धा पहा 6 पृष्ठे, 1, 2, 3, 4, 5 आणि खालचा एक भाग 6. मग दोघांमध्ये फरक फक्त एवढा आहे, याचे जे पृष्ठभाग असतात ना ते आयताकार असतात आणि याचे जे पृष्ठभाग आहे ते चौरसाकार असतात. याचे 2 चौरसाकार असू शकतात कधी कधी. ठीक आहे. कडा म्हणजे काय, कडा म्हणजे साइड्स पहा 1, 2, 3, 4 हे नाही पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. त्याला आपण इंग्लिशमध्ये एजेस म्हणतो किंवा साइड्स म्हणतो. आणि शिरोबिंदू म्हणजे कॉर्नर. हे पहा, हे कॉर्नर 1, 2, 3, 4, खाली 4 आणि वरती 4. हे पहा 1, 2, 3, 4, खाली 4, 8. मग दोघांमध्ये सुद्धा 6 पृष्ठे, 8 शिरोबिंदू आणि 12 कडा असतात. फरक फक्त एवढा आहे मग की यामध्ये जे समोरासमोरील पृष्ठभाग आहे ना ते समान असतात आणि यामध्ये सर्व पृष्ठभाग समान असतात. एवढं लक्षात ठेवा. सर्व पृष्ठभाग, कारण की सगळे चौरस आहे ना, सर्व पृष्ठभाग काय असणार आहे, समान आहे. इथं समोरासमोरचे अपोजिट साइड. इष्टिका चितीचे समोरासमोर कडा समान लांबीचे असतात. ही कडा सुद्धा समजा ही जर 10 सेंटीमीटरची आहे, ही सुद्धा 10 सेंटीमीटरची आणि हे 4 10 सेंटीमीटरचे असणार लांबी. रुंदी जर ही 5 सेंटीमीटरचे, हे सुद्धा 5-5 चे असणार आहे. आणि उंची म्हणजे हाईट जर, म्हणजे 4 हाईट इथं सेम असणार आहे. आणि याचे सर्व कडा एक समान लांबीचे असणार आहे. सर्व कडा कोणते असू, हे पाहिजे हे खग है ना, कडा खग, नंतर हे क ख, हे सर्व जे साइड्स आहे हे सर्व इक्वल असतात, समान मापाचे असतात. आलं लक्षात. चला यावर आता जे प्रश्न आहे आपण ते प्रश्न पाहू. सर्व पृष्ठे आयताकार असणाऱ्या त्रिमितीय आकृतीला काय म्हणतात. मग काय म्हणतात त्याला, इष्टिका चिती म्हणजे क्युबाइड.
आयताकार आहे ना, आणि ही त्रिमितीय आकृतीच आहे है ना. इष्टिकाचिती व घन हे त्रिमितीय आकृती आहे. जसे दंडगोल आहे, गोल आहे, शंकू आहे, ते त्रिमितीय, हे सुद्धा त्रिमितीय आकृती आहे, 3D शेप्स आहे. दुसरा प्रश्न आपण पाहू, घनाला किती शिरोबिंदू व किती पृष्ठे असतात? घन असू द्या नाही तर इष्टिकाचिती असू द्या, दोघांना सुद्धा किती 8 शिरोबिंदू आणि 6 पृष्ठे. 8 शिरोबिंदू 6 पृष्ठे, पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. म्हणजे आपल्याला काय क्रमाने विचारले पहा, शिरोबिंदू आणि पृष्ठे, मग त्याच हिशोबाने उत्तर घ्या. तिसरा प्रश्न आपण पाहू, पुढील पैकी घनाच्या आकाराची वस्तू कोणती? फासा, कंपास पेटी, पाण्याची बाटली, गोटी. गोटी गोल आहे, पाण्याची बाटली ही दंडगोल आहे, सिलेंडर शेपची आहे, कंपास पेटी इष्टिकाचिती आहे म्हणजे क्युबाइड शेपची आहे, आणि फासा म्हणजे ते सापशिडीचा आपण म्हणतो ना डाईस है ना, फासा, मग तो असतो घन है ना, घनाकृती असतो तो फासा, म्हणजे क्यूब शेपचा असतो. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण पाहू. आता पुढे आपण पाहणार आहे सरावसाठी प्रश्न म्हणजे स्वाध्याय. पहिला प्रश्न, पुढील पैकी कोणत्या वस्तूची सर्व पृष्ठे चौरसाकार किंवा समान असतात, असा पण प्रश्न येऊ शकतो, आणि तो कोण असतो? घन असतो ना. पण इथं घन पर्याय नाही दिला, पण घनासारखं कोणती आकृती असते ते पहा, फासा. कारण की कंपास पेटी क्युबाइड म्हणजे इष्टिकाचिती आहे, वीट पण तेच, काडीस पेटी सुद्धा काय आहे, इष्टिकाचितीच आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. दुसरा प्रश्न आपण पाहू, इष्टिकाचितीच्या कडांची संख्या ही तिच्या पृष्ठांच्या संख्येने किती पट असते? किती पट असते कडांची संख्या आणि पृष्ठांची संख्या? कडे किती असतात बरं? 12, आणि पृष्ठे किती असतात? 6. मग कडांची संख्या पृष्ठापेक्षा कशी आहे? दुप्पट आहे. कडांची कशी आहे? दुप्पट आहे, दुप्पट. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. आणि जर आपल्याला पृष्ठांची संख्या कडांची संख्यापेक्षा विचारली असेल तर निमपट उत्तर आलं असतं, निम्मी. तिसरा प्रश्न आपण पाहू, 2 घनाकृती ठोकळे एकमेकांना जोडून ठेवले. घनाकृती ठोकळे म्हणजे पहा, हा एक क्यूब आणि त्याच्या शेजारी एक क्यूब लावला दुसरा है ना. थोडक्यात समोरचा भाग आपल्याला असा दिसणार आहे, बरोबर की नाही? तर तयार होणारी नवीन आकृती पुढील पैकी कोणत्या प्रकारची असेल? मग काय बनणार आहे? क्युबाइडच बनेल नाही का, असा मोठा या प्रकारचा. 2 घनाकृती ठोकळे जर आपण जोडले तर त्यापासून क्युबाइड बनणार आहे, म्हणजेच इष्टिकाचिती बनणार आहे. पर्याय क्रमांक 3 नेहमी लक्षात ठेवा. चौथा प्रश्न आपण पाहू, 2 घनाकृती ठोकळे एकमेकांना जोडून ठेवले तर तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या शिरोबिंदूच्या संख्येपेक्षा कितीनी जास्त असेल? आता 2 जरी जोडले आपण तर तेवढेच असणार की ते लक्षात ठेवा. मग त्यांनी काय विचारलं आपल्याला, हे बा, हे 2 जर आपण जोडले म्हणजे तिथून क्युबाइडच बनणार आहे का नाही, म्हणजे इष्टिकाचितीच बनणार आहे का नाही ते. आणि यामध्ये सुद्धा किती कडे आणि किती शिरोबिंदू आहे? आपल्याला कडे आणि शिरोबिंदूचे कड्यांची संख्या शिरोबिंदूपेक्षा कितीनी जास्त आहे. कडे किती आहे? 12, आणि शिरोबिंदू किती असतात? 8. किती असतात? 8. मग 8 पेक्षा किती जास्त आहे? 4 जास्त आहे. किती जास्त आहे? 4. मग पर्याय क्रमांक 4, 4 ने जास्त आहे. कारण की 2 घनाकृती ठोकळे जरी आपण जोडले तर इष्टिकाचिती आकृती तयार होते, आणि इष्टिकाचितीमध्ये सुद्धा किती असतात? 6 पृष्ठे असतात, 12 कडा असतात आणि 8 शिरोबिंदू असतात. मग ते म्हणतात कडांची संख्या शिरोबिंदूपेक्षा कितीनी जास्त असेल. मग कडे किती आहे? 12, आणि शिरोबिंदू किती आहे? 8, म्हणजे 4 नी जास्त आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. पाचवा प्रश्न आपण पाहू, प्रत्येक 3 सेंटीमीटर बाजू असणारे 3 घन एकमेकांच्या शेजारी जोडून ठेवले है ना. घन म्हणजे आता त्यांचा पृष्ठभाग तर असं दिसणार समोरचा आहे की नाही, म्हणजे इष्टिकाचिती तयार होणारे 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर. तयार होणारे त्रिमितीय आकृतीची अचूक मापे पुढील पैकी कोणती असेल? आता तुम्हाला पहा, मी याचा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकलच दाखवतो मी याचा. पहा, आता 3 घने आपण एकमेकांना जोडली, 1 2 आणि 3. हे पहा, यापासून एक नवीन आकृती बनली, आणि ती आकृती काय बनली? क्युबाइडच बनलं, बरोबर की नाही? मग मला सांगा, याची लांबी किती झाली बरं आता? 3 सेंटीमीटर, सॉरी 3चा आहे ना, 3 6 9, बरोबर की नाही? रुंदी 3च असणार आहे आणि उंची सुद्धा 3च असणार आहे. उंची काय वाढणार नाही आपण जर अशी जोडली तर.
मग पहा, लांबी 9 सेंटीमीटर बरोबर आहे, रुंदी 3 सेंटीमीटर, उंची 3 सेंटीमीटर, अगदी बरोबर आहे. हे 3-3 सेंटीमीटर होऊ शकत नाही लांबी, कारण की एकाचीच लांबी, एका घनाची लांबी 3 सेंटीमीटर आहे. मग 3 जोडले ना, 3 9 झाले की नाही. पण 9 सेंटीमीटर, रुंदी 9 सेंटीमीटर नाही होणार आणि उंची पण नाही होणार. आपण वरती थोडी जोडले त्याला. मग वरती जोडले तर लांबी नाही बदलणार, उंची बदलेल. मग मग जर असे आपण जर जोडले तर लांबी 9 सेंटीमीटर आणि हे पहा एवढीच आहे की नाही, म्हणजे रुंदी 3 सेंटीमीटर आहे आणि हाईट सुद्धा एवढीच आहे. पहा इथं ही हाईट आहे की नाही, मग ती सुद्धा 3 सेंटीमीटर असणार आहे. त्याने बदलणार, फक्त लांबी बदलणार आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आपण पाहू. इष्टिकाचितीच्या कडा इष्टिकाचितीच्या शिरोबिंदू व पृष्ठे यांच्या बेरजेपेक्षा कितीनी जास्त अथवा कमी असेल? कडा किती असतात? 12. शिरोबिंदू किती असतात? 8. पृष्ठे किती असतात? 6. यांच्या बेरजेपेक्षा कडांची संख्याचं आपल्याला तिथं विचारलेलं आहे. मग 8 आणि 6 किती झाले? हे 14. मग बेरजेपेक्षा 14 पेक्षा हे काय? 12 आहे, म्हणजे 2 काय? कमी आहे. 2 ने कमी. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 7वा प्रश्न पहा. पुढील पैकी कोणते विधान असत्य आहे, म्हणजे चुकीचे आहे? इष्टिकाचितीला 6 पृष्ठे असतात, बरोबर आहे. इष्टिकाचितीला 8 शिरोबिंदू 12 कडा असतात, बरोबर आहे. इष्टिकाचितीची समोरासमोरील पृष्ठे समान असतात, बरोबर आहे. इष्टिकाचितीच्या सर्व कडा समान लांबीचे असतात का? नाही, नसतात. समोरासमोरील कडा सारख्या असतात, सर्व नसतात. सर्व कोणाचे असतात? घनचे असतात. पर्याय क्रमांक 4 हे असत्य आहे, म्हणजे चुकीचे आहे. पुढचा क्वेश्चन आपण पाहू. या प्रकारचा येऊ शकतो मला. सोबतच्या आकृतीच्या एकूण किती घन आहेत? किती घन आहे पहा. आता हे 2 का हवेत ठेवले नाही, या दोघांचे खाली 2 आहे की नाही, म्हणजे पहा 1 2 3 4 5 6 यांच्या खाली 2 आहे, म्हणजे 7 7 आणि 8 आणि वरचे 2 9 आणि 10. एकूण किती आहे घन? 10. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. 9वा प्रश्न आपण पाहू. क्वेश्चन पेपर सोडवायला सुरुवात करा. आपण घेऊ शेवटच्या 3-4 दिवस असले का 2-3 क्वेश्चन पेपर घेऊ आपण सरावासाठी, कारण की आपला बुद्धिमत्ताचा खूप सिलेबस राही. आता नाही झाला ते ठीक आहे ना, आता वेळेच्या अभावामुळे नाही झालं आपलं शक्य ते. 9वा प्रश्न. 1 सेंटीमीटर बाजू असलेले किती घन एकमेकावर रचावेत, म्हणजे 10 सेंटीमीटर बाजू असलेले घन मिळेल? आता मुलं काय करणार माहिती का, इथं 10 सेंटीमीटर बाजू असलेले घन मिळेल. घन तुम्ही उत्तर म्हणणार 10च उत्तर देणार तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे 10 जर जोडले आपण, जर एकाची 1 सेंटीमीटर, हे 10 सेंटीमीटर होतील, मान्य आहे मला. पण इथून काय बनणार आहे? क्युबाईड इष्टिकाची ती बनणार की नाही. मग 10 रचायचे, म्हणजे या 10 वर सुद्धा आपल्याला 10 रचावं, म्हणजे 9 जास्त रचावं लागेल, तेव्हा जाऊन तो एक क्यूब बनणार आहे. म्हणजेच 10 × 10. थोडक्यात पहा, असं या प्रकारे असेल ते. आता मी त्याचं तुम्हाला एक समोरचा एक पृष्ठभाग सांगतो. हे 10 जर असेल ना, 4 5 6 7 8 9 10, 11 12 13 14 असे 10 लाईना असे 10 लाईना असे, म्हणजे 100 घन आपल्याला एकमेकावर जर आपण रचले, तर तिथून जो एक नवीन घन बनणार आहे ना, मग ते नवीन घन असणार आपल्याला 10 सेंटीमीटर बाजूचा घन असणार आहे, म्हणजे त्याची 10 सेंटीमीटर लांबी, रुंदी आणि उंची असणार आहे. लक्षात ठेवा, एक मोठा बॉक्स बनणार आहे असा या प्रकारचा. आलं लक्षामध्ये? 10वा प्रश्न. एका घनाकृती पेटीच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ 36 चौरस सेंटीमीटर आहे, तर तिच्या तळाचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती असेल? काय सांगितलं तर पहा, 36 सांगितलेले आहे. एका घनाकृती पेटीच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ 36 चौरस सेंटीमीटर आहे, तर तिच्या तळाच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ, आणि घन विचारले म्हणजे घनाचे सर्व पृष्ठभाग कसे असतात? सेम, सारखे असतात, समान असतात. म्हणजे हा जो चौरस बनला ना, याचे क्षेत्रफळ त्यांनी आपल्याला कोण दिले? उभ्या पृष्ठाचे. उभ्या पृष्ठाचे म्हणजे हे साईडचे 4. पहा आता तुम्हाला सांगतो मी. पहा, समजा हा घन ठेवला ना मी, हा वरचा पृष्ठभाग झाला, आणि खाली जो नोटबुक कडे आहे खाली तळ, तो तळाचा पृष्ठभाग झाला,
आणि साईडचे 4 म्हणजे पहा, हा एक इकडचा, हा दुसरा इकडचा, हे तिसरा आणि हे चौथा. या चौघांचा किती आहे? 36. 36 ला जर मी 4 नी भाग दिला, 4 9 36, म्हणजे एक पृष्ठभागात क्षेत्रफळ किती असणार आहे? 9. किती असणार आहे? 9. म्हणजे 6 पृष्ठभाग आहे, एकाचे 9 असणार आहे. 9 9 9 9 9 आणि 9. 9 9 म्हणजे 6 घ्या आणि 4 चे दिले तर 9 चोक 36 झालं की नाही? म्हणजे एकाचे किती असणार आहे? 9 चौरस सेंटीमीटर. किती असणार आहे? 9 चौरस सेंटीमीटर. आणि सगळ्यांचे असणारे किती असणार आहे? 54 असणार आहे. 54. पण आपल्याला कोणाचे विचारले? फक्त तळ्याचे विचारले, म्हणजे एका भागाची. खालचा भाग पण तेवढं तळ आहे ना, मग तळाचे किती असणार आहे? 9 चौरस सेंटीमीटर. तळाचे म्हणजेच एक चौरसाचे विचारले आपल्याला, थोडक्यात 9 असणारे. आलं का लक्षात? आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी देतो. आकृतीमध्ये जर अब कडेची लांबी 3 सेंटीमीटर आहे, अब हे 3 सेंटीमीटर आहे अब, तर पुढील पैकी कोणत्या कडेची लांबी 3 सेंटीमीटर असेल? आणखी 3 सेंटीमीटरची कोण असणार आहे? यर, बक, रल, अड. मग सांगा कमेंट मध्ये याचं उत्तर. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज घटक शिकलो. इष्टिकाचिती व घन म्हणजे क्युबाइड आणि क्यूब. यामध्ये किती शिरोबिंदू असतात, किती पृष्ठे असतात, किती कडा असतात. एखादा क्वेश्चन त्याचा क्षेत्रफळाचा आहे, 2 घन जोडले तर काय प्रश्न बनतो, है ना? चौरसाकार, आयताकार, समोरची कडा, है ना? हे सर्व गोष्टी आज आपण शिकलो आणि व्यवस्थित याचा अभ्यास करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भागातील आपण शेवटचा टॉपिक बघणार आहे, 7वा घटक चित्रालेख. चित्रावरून माहिती आकलन म्हणजेच याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पिक्टोग्राफ. मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.